नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 16, 17, 18 मे 2024 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जोरदार बदल होऊन महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी अवकाळी वादळी पाऊस, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असून काही भागात चक्रीय वाऱ्यासह गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। हवामान खात्याच्या माहितीनुसार वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे। तर हा बदल बंगालचा उपसागर, प्रशांत महासागर आणि हिंदी महासागर या तिन्ही समुद्रामध्ये मोठ्या हालचाली बघायला मिळत आहे। तर या बदलत्या वातावरणामुळे मान्सून वेळेआधीच अंदमान निकोबार बेटावर सर्वसाधारण 19 मेच्या दरम्यान दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर मान्सून 22 मेपर्यंत अंदमान निकोबार बेटामध्ये दाखल होतो। तर यंदा 3 दिवस आधी मान्सून अंदमान निकोबार बेटामध्ये पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर 19 मेपर्यंत मान्सून भारताच्या हद्दीपर्यंत येण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे आणि तशी परिस्थिती देखील अनुकूल आहे। तर मान्सून केरळमध्ये 1 जूनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे। तर महाराष्ट्रामध्ये मान्सून कधी दाखल होणार हा अंदाज देखील हवामान खात्याने दिलेला आहे। तर मान्सून 11 जूनला महाराष्ट्रात पोहोचण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे। तर मान्सून आधी महाराष्ट्रामध्ये वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह प्रत्येक ठिकाणी पाऊस बघायला मिळत आहे। काही ठिकाणी हलका मध्यम तर काही भागामध्ये विजा बघायला मिळत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा 16, 17 आणि 18 मे 2024 या तारखेचा महाराष्ट्राचा सविस्तर अंदाज अर्थात पुढील 3 दिवसाचा जाणून घेऊया। तर या तारखेला महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार अवकाळी वादळी पाऊस पाहायला मिळणार आहे आणि कोणत्या भागात जोर कमी असून गारपीटची शक्यता असणार आहे, तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारताकडे। तर दक्षिण भारताकडे तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा राज्याचा परिसर या भागामध्ये वादळी वाऱ्यासह जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। केरळच्या पूर्व किनारपट्टीकडे आणि आसपासच्या भागात अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज राहील। तामिळनाडूच्याही भागामध्ये अतिवृष्टीचा अंदाज आहे। तसेच तामिळनाडू, तेलंगणा, गोवा राज्याचा परिसर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। तर भारताच्या पूर्व भागाकडे जगदलपूर, विशाखापट्टणम, विजयवाडा, हैदराबाद, रामगुंडम या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। मात्र कांतामल, भुवनेश्वर, रायपूर, कोरबा, धनबाद या भागाकडे जोर कमी राहील। तसे बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस, वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्रात दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग या भागात जोरदार पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात पारसेम, अळोणा, बंडा, वेंगुळा, मापण, कुडल जोरदार स्वरूपात राहील। अंबोली, चांदगडला मध्यम जोरदार स्वरूपात राहील आणि बाची, बेळगाव, राणाकुंडे, कानापूर, निठूर, गुंजी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। तर गोवा राज्याच्या दक्षिण भागामध्ये वास्को द गामा, मडगाव, कुचकोडे, रिवोना, जागवी, काणकोण या भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात बघायला मिळणार आहे। वायगणी, पोईप, कासल, कणकवली, पोंडा, कडेगाव, पटेगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग इकडे हलका मध्यम राहील। किनारपट्टीकडे जोर कमी बघायला मिळणार आहे। वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण हलका मध्यम पाऊस राहील आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढलेला असून राजापूर, रेपटण जोरदार स्वरूपात राहील। लांजा, बेलकर, साक्रापा, संगमेश्वर, माखनसन या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। मलकापूर, कोकरुलाई जोरदार स्वरूपात राहील। किनी, कोडाली, ज्योतिबा, कोल्हापूर
परोळा संगरूळ या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे। इस्पुर्ली कागल जैनवाडी मुरगुड निपाणी राधानगरी गारगोटी कापसीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर वाढलेला असून लगतचा परिसर कडेगाव पटेगाव दिघळा मुसळधार पावसाचा अंदाज आहे। अजरा नेसारी अड्डाला या भागातही जोरदार स्वरूपात राहील। गोकाक अलकांगी संकेश्वरा मालजाटी इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। चिकोडी रायबग शिरगोपी कोडाची मंगसुळी जळकाटी किरंगी सांगली देसिंग दागलपूर बिलरजत या बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका मध्यम पाऊस सांगली जिल्ह्याच्या या भागात राहील। तर सांगली जिल्ह्याच्या उत्तर भागात सांगली मालगाव अष्टा रामपूर पोलीस मध्यम स्वरूपात राहील। सातारा जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। जसे इस्लामपूर नरसिंहपूर आणि विटा कराड कडेगाव मेढा उडाले मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। भुसवली औंध तसेच रेहमतपूर निंदाल देवाडी मध्यम स्वरूपात राहील। कोयना पटण अरळ आरवाडे वसोटापोट जोरदार पावसाचा अंदाज आहे। महाकंजन सरवडा लोटे चिपळूण इकडे मध्यम स्वरूपात राहील। हेडवी मारगाव तांबे आणि खेड दापोली पाचपन्नी कलसीत मंदनगरा हा जो सर्व परिसर आहे या परिसरामध्ये हलका पाऊस राहील। आणि गोगरी महाबळेश्वर वाई रावडी बोरशिरवळ महाडवर्धन गोरेगाव इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। महाड गोरेगाव टाला इंदापूरला हलका पाऊस राहील। जिटे लवासा शिरगाव कळवण आंबे नागोठाणा रोहा या भागात हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर सातारा जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागात जोर कमी राहील। जसे खंडाळा आद्राकी देवरा लाटे पलटण नांदल बराड शिंगणापूर हलका मध्यम पाऊस राहील। निंदाल दहिवडीलाही मध्यम स्वरूपात राहील। वडूज औंध पुसेवली मायनी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। दिगाची मसवड पिलवी आणि मालसिरसला हलका मध्यम पाऊस सोलापूर जिल्ह्याच्या या भागात राहील। तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा जोर पंढरपूर बालवानी खर्डी मंगळवेढा मारवाडे शंग झालकी या बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। कुरुळ बेलाटी सोलापूर जामगाव मंगरुळी मंद्रुप वलसांग अक्कलकोट या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। नलदुर्ग होर्टी मुरम आलूर रुदुरवाडी वडोला तांदवाडी जोरदार स्वरूपात राहील। मोल अंगार अरणगाव कुरुळवाडी बेंबले टेंभुर्णी मुसळधार पावसाचा अंदाज या बऱ्याच परिसरात राहील। इंदापूर वांगी केरन खोंडल सेल्सियस परांडा पिकवन इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। करमाळाच्या दक्षिणेकडे मध्यम स्वरूपात राहील। इतर भागात हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तर मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याकडे राशीन कर्जत जळगाव मिरजगाव हलका पाऊस राहील। आणि पडेगाव दोंडलाई मध्यम स्वरूपात राहील। श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक नार्वेबुरी हलका पाऊस या बऱ्याच ठिकाणी अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात राहील। राळेगाव सुरेगाव खंडाळा अहमदनगर धनगरवाडी टाकळी लोकेश्वर आले आणि आळकोटी हलका पाऊस राहील। आणि वांबुरी गोडेगाव माका बनास निवासा श्रामपूर तालिकाबन शिर्डी पुलतांबा जवळके कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तर पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा मध जुन्नर ओतूर गरवाडी हलका पाऊस पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील। वाडा मनसर खेड चाकण पुणे लोणी कालबोर दायरी शिवापूर सासवड जेजुरी हलक्या पावसाचा अंदाज आहे। जिटे लवासा सौंदगर आंबे कळवण नागोठाणा या भागातही हलका पाऊस राहील। रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी राहील। पेण शिरवळ खोपोली कसमतलाई हलका मध्यम राहील। कर्जत कुसर पेठ नरेल नवी मुंबई पनवेललाई हलक्या पावसाचा अंदाज आहे। कोकण विभागातील भिवंडी ठाणे कल्याणडुमली मुरबाड शिवाले वैशाखरे तसेच उंबरपाडा पिलवी या भागातही हलका मध्यम पाऊस राहील। पालघर जिल्ह्याकडे गोडमाल वाडा परळी खोडाला तसेच मान नरकुडण जोवार मोकाडा त्र्यंबक हलका पाऊस या भागात राहील। इगतपुरी आंबेवाडी सम्राटगुंडा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। राजूर अकोला समशेरपूर नांदूर शिंगोटे तिरडे डुबरे पांडुर्ली नाशिक देवळी तसेच लाडाची सुशोगा हलका पाऊस या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। नाशिक जिल्ह्याकडे येवला बारम ममदापूर तालवडलाई हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी असणार आहे। तसे जळगाव धुळे नंदुरबार इकडे मात्र पुढील 3 दिवसात जोर कमी राहील। आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात अंबाला कन्नड हतनूर सायगवन चाळीसगाव हलका मध्यम पाऊस राहील। एलगुपा देवगाव इकडे हलका मध्यम राहील। फुलंब्री विरामगाव पिशोरलाई मध्यम स्वरूपात राहील। छत्रपती संभाजीनगर सनवासी पिंपरी काचूड पाचूड लिंबे जळगाव ताकीपाल दहीगावणे पैठण अमरापूर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेगोचोटा तानवाडी पानवाडी गोलापांगरी जालना बदनापूर या भागात हलका राहील। तर देऊळगाव राजा जाफराबाद सिल्लोड भोकरदन हंसाबाद इकडे हलका मध्यम राहील। आणि सिल्लोडला जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसे बीड जिल्ह्याकडे बीड गेवराई उमापूर
इकडे हलका मध्यम राहील। बीड करकमला जोरदार स्वरूपात राहील। वडवणी, तळेगाव, सिरसाट, सोनपेठ, दारुरकेज, परळी, अंबेजोगाई, घाटनांदरा या भागात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। धाराशिवकडे कळंबाचा, तारखेड, बुमलाई हलका मध्यम राहील। पात्रूर, खर्डा, चौसाला, पाटोदा जोरदार पावसाचा अंदाज आहे। एटशीपेठ, कामेगाव, वैरभंग, पाणीगाव, बारशिलाई हलका पाऊस राहील। जोरदार पावसाचा अंदाज पाटणजी, तुळजापूर, वडोला, तनवडी, नंदुर्ग, होरुटी, अलूर, मुरम, वडकरी, वलसंग या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि उमरगा, घोटाला, बेलुरा, लातूर जिल्ह्याचा दक्षिणी परिसर, हलसी, भालकी, बीदर इकडे मध्यम स्वरूपात राहील। निलंगणा, किलर्णी, रशाजनी इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। खिंतोट, औसा, म्हाडा, घाटेगाव, लातूर, रैनापूर, बरडापूरला मध्यम स्वरूपात राहील। लातूर रोड, श्रांतपाल, उदगीर, मुरकी, रावणकोला, ओडमजुक, जळकोट, अहमदपूरला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। देगलूर, रुद्र आणि कवठा, नरशिलाई हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। नांदेड वगळता या जिल्ह्याकडे कोंडलवाडी, धर्माबाद, पेटुंबरी, मुखेड, नांदेड वगळता अद्रपूर, तमसा इकडे हलका पाऊस राहील। परभणी जिल्ह्याकडे लोहा, बुजुक, गंगाखेड, पालमलाई हलका राहील। परभणी, जरी, बोरी, जंतरलाई बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली, कळमनुरी, इंदापूरलाई हलक्या सरींचा अंदाज आहे। वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रेताड, मालेगाव, परतूर, महसूल, मंगळूरपीठ या भागात हलका पाऊस राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे जयपूर, रिसोड, लोणार, बीबी, डोंगाव, मैकरलाई हलका मध्यम बऱ्याच ठिकाणी राहील। घाटबोरीला मध्यम स्वरूपात राहील। कुतनापूर, चिखली, बुलढाणा, गेडा या भागात हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। तसे अकोला, अमरावतीचा उत्तर परिसर पावसाचा जोर कमी बघायला मिळणार आहे। वर्धा, नागपूर, भंडारा इकडे हलका पाऊस राहील। तर यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ, नेर, लाटखेड, दारवा, पुसद, खंडाळा हलका मध्यम पाऊस या भागात बऱ्याच ठिकाणी राहील। पांढरकवडा, घाटंजी, करंजी, निमगुडा, अलिदाबादला जोरदार पावसाचा अंदाज आहे। चंद्रपूर जिल्ह्यात बदलापूर, गजवाली, सोनापूर, शिरपूरला हलका पाऊस पुढील 3 दिवसात राहील। भद्रावती, मोहली, कुटवाडा, चारगोपिके हलका मध्यम पाऊस राहील। गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आहे। मूल, सावली, राजुरी, गडचिरोली, अरमोरी, देसिंग हलक्या सरींचा अंदाज आहे। तर जोरदार पावसाचा अंदाजा गिरवाडा, पाराकोट, एटापल्ली, पासेवाडा, सुंद्रा आणि आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। पुढील 3 दिवसात मुरमगाव, धनोरा, कुरखेडा, मार्कासा इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।